वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 135व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आपण 134 भाग श्रवण केलेले आहेत आणि आजचा जो आपला भाग आहे श्रवणाचा चिंतनाचा तो भाग क्रमांक 135। आपण दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासातील 26व्या ओळीवर चिंतन करत आहोत। भाग क्रमांक 134 मध्ये आपण बघितलं, आता असो हे बोलणे अधिकारासारखे घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तम उत्तम। या ओळीवर आपण चिंतन केलं भाग क्रमांक 134 मध्ये आणि त्याच चिंतनाला धरून आज आपण पुढे चिंतन करणार आहोत। या ओळीमध्ये समर्थाने असं दाखवलेलं असं सांगितलेलं आहे की आता असो हे बोलणे, अर्थातच पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आपलं आहे, पहिल्या ओळीतील ज्या प्रश्नाचं उत्तर आहे काय बोलिले जियेथ, ह्या प्रश्नाचं उत्तर समर्थाने दुसऱ्या ओळीतील दुसऱ्या चरणापासून तर आतापर्यंत दिलेलं आहे आणि प्रत्येक ओळीमध्ये समर्थाने प्रत्येक चरणातून उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दिलेला आहे। हे सगळं सांगितल्यानंतर ह्या सगळ्या प्रकारचं निरूपण मांडल्यानंतर समर्थ म्हणतात आता असो हे बोलणे। आता असो हे बोलणे म्हणजे काय, आतापर्यंत जे जे काही निरूपण आपण श्रवण केलं, आतापर्यंत जे जे पण काही समर्थाने आपल्याला निरूपण दिलं, त्या निरूपणाचा आपण अभ्यास करून त्या निरूपणाचं आपण विवरण घेऊन आणि त्याच निरूपणावरून आपण समजायचं आहे की कशा प्रकारे या दासबोध ग्रंथामध्ये निरूपण समर्थांनी मांडलं असेल, काय मार्गदर्शन या दासबोध ग्रंथामध्ये समर्थांनी केलं असेल। एक शीत चांचपावे तेव्हा वर्म पडे ठावे, तैसे थोड्या अनुभवे बहुत जाणावे। हो, समर्थांनी मांडलेलं आहे, समर्थांनी सांगितलेलं आहे की एक शीत चांचपावे तेव्हा वर्म पडे ठावे। ज्याप्रमाणे संपूर्ण एक टोपभर पातेलाभर भात जो असेल तो शिजलाय की नाही शिजलाय हे पाहण्यासाठी एक शीत फक्त चांचपायचं असतं आणि एक शीत चाचपलं की त्याच्यावरून कळतंय भात शिजलेला आहे की नाही शिजलेला आहे। तसंच थोड्या अनुभवे बहुत जाणावे, म्हणजे आतापर्यंत जे काही समर्थाने आपल्याला निरूपण मांडलं की नाही त्या निरूपणावरून आपण जाणलं पाहिजे, त्या निरूपणावरून आपल्याला समजलं पाहिजे की दासबोध या ग्रंथामध्ये काय निरूपण समर्थांनी मांडलेलं आहे, कशा प्रकारचं मार्गदर्शन समर्थांनी या दासबोधामध्ये केलेलं आहे। काय बोलिले जियेथ, गुरु शिष्यांच्या संवादापासून ते आतापर्यंत आता असो हे बोलणे अधिकारासारखे घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तम उत्तम। अर्थातच आपण श्रवण करत असताना, आपण चिंतन करत असताना बघितलं की बाबा रे, राजाने राजासारखं राहावं, त्याच्या अधिकाराप्रमाणे त्याने राहिलं पाहिजे। आणि तो राजा जर समजा एखाद्या दरिद्री माणसाजवळ जर जाऊन बसला आणि त्याप्रमाणे जर तसं वागायला लागला तर ते त्याला शोभनीय नसतंय। त्याच पद्धतीने आता समर्थांनी आपल्याला राजे करून ठेवलेले आहेत। अर्थातच संतांच्या कृपेने आपण कर्माने राजे आहोत, नक्कीच, कारण या दासबोधामध्ये समर्थांनी मांडलेलं आहे मोक्ष श्री अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले। कसं मांडले बघा समर्थाने, मोक्ष श्री अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत आणि जीव दरिद्री असंख्यात नृपती केले। असंख्य दरिद्री जीव असे जवळ घेऊन आणि काय केले तर नृपती करून ठेवले, राजे करून ठेवले।
कर्माने ज्यांची हीनदीन अवस्था झाली होती, विचाराने ज्यांची हीनदीन अवस्था होती, घाणेरड्या विचाराचे जे होते, भिकारी विचाराचे जे होते, ज्याच्याकडे विचाराची दरिद्रता होती आणि दारिद्र्य विचार ज्याच्याकडे होते, दारिद्र्याची कर्म होती, दारिद्र्य कर्म ज्याच्याकडून घडत होती, आज अशा माणसाला जवळ घेऊन आणि त्याला निरूपण देऊन, त्याला हे विवरण देऊन, ह्या विवरणातून, ह्या निरूपणातून कर्माचा राजा करून ठेवलाय समर्थांनी, विचारांचा राजा करून ठेवलाय. हो, गुणांनी राजा करून ठेवलेला आहे त्याला. जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. मग अशा प्रकारे कर्माने राजा केलेला असताना, विचाराने राजा केलेला असता, राजासारखे विचार, राजासारखी कर्म, संतांसारखी देवाला आवडतील अशी कर्म, आणि एवढ्या उत्तम विचाराने उभा केलेला असताना, एवढ्या उत्तम विचारामध्ये त्याला संतांनी उभा केलेला असताना, जर तो आजही दरिद्री विचाराच्या माणसाचा जर संग करत असेल तर त्याच्यासारखा अभागी तोच. संतांनी श्रीमंत विचार आपल्याकडे दिलेले आहेत, संतांनी श्रीमंत कर्म आपल्याकडे दिलेली आहेत, आणि एवढी श्रीमंत कर्म असताना जर अजून घाणेरड्या कर्माच्या माणसाचा संग जर आपल्याला असेल, घाणेरड्या कर्माचा जर संग आपल्याला असेल, तर आपण समजावं आपला अधिकार आपण विसरलेलो आहोत. संतांनी अधिकार पाहून आपल्याला उपदेश केलेला आहे. मागे आपण बघितलं की अधिकार तैसा करू उपदेश आहे हो जे त्यास तेची द्यावे. मुंगीवरी भार गजाचे पालन घालिता ते कोण कार्य सिद्धी. तुका म्हणे फाशे वाघुरा कुराडी प्रसंगी ते काळी पारधितो. आपण चिंतन करत असताना बघितले की ज्याला जे पाहिजे त्याला ते देत असतात संत. ज्याप्रमाणे त्या पारध्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे हत्यार असतात आणि ज्या प्रकारे समोर शिकार येईल त्या पद्धतीने तो हत्यार काढत असतो, त्या हत्याराचा वापर करत असतो, त्याचप्रमाणे ज्या विचाराचा मनुष्य संतांकडे येईल ना, ज्या कर्माचा मनुष्य संतांकडे येईल ना, ज्या गुणांचा मनुष्य संतांकडे येईल ना, त्या पद्धतीचे विचार त्याला संत देत असतात. त्या वाईट कर्मापासून तो कसा बाजूला होईल, त्याच्यातून त्याची कशी मुक्तता होईल, अशा प्रकारचं निरूपण संत त्याला देत असतात. त्या वाईट विचारापासून तो मनुष्य कसा अलिप्त राहील अशा प्रकारचं मार्गदर्शन संत त्याला करत असतात. आणि म्हणूनच या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे समोरच्याचा अधिकार आहे ना, त्याप्रमाणे आम्ही उपदेश करत असतो. आणि या ठिकाणी सुद्धा समर्थांनी तेच सांगितलेलं आहे, अधिकारासारखे घेणे. असो, ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे त्याला प्राप्त होणार आहे. पण आपण शोधलं पाहिजे आपण कोण आहोत. इहलोक साधा या कारणे जाणत्याची संगती धरणे, पण परलोक साधा या कारणे सद्गुरूच पाहिजे. आणि त्यापुढे समर्थांनी मांडलेलं आहे, सद्गुरूशी काय पुसावे हेही कळेना स्वभावे. एक भावे अनन्य भावे दोन्ही गोष्टी पुसाव्या. त्याच्या पुढे समर्थांनी मांडलेले दोन्ही गोष्टी त्या कोण, देव कोण आणि आपण कोण, या गोष्टींचे विवरण केलेची करावे. त्या देवाची जाणीव, त्या देवाची ओळख, त्या देवाचा आत्मबोध, आत्मसाक्षात्कार समर्थांनी करून दिलेला आहे. आता आपण कोण हे आपल्याला पाहायचं आहे आणि ते आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत पाहायचं आहे. कारण आपण क्षणोक्षणी बदलत असतो. माणूस म्हणजे बदलणारा प्राणी आहे आणि तो क्षणोक्षणी बदलत असतो. कोणत्या वेळेला कधी कोणता कर्माने उभा राहील, कोणत्या विचाराने उभा राहील सांगू शकत नाही. हो, काही माणसं तर असे असतात, सकाळी एक विचार असतो, दुपारी एक विचार असतो आणि संध्याकाळी भलताच काहीतरी विचारामध्ये उभा असतो. सकाळी त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा वाईट विचार नसतो, कुठल्याही प्रकारचे वाईट गुण नसतात, वाईट संग नसतो. देवासारखा माणूस असतो सकाळी. पण दुपारपर्यंत अशा अनेक माणसं त्याला भेटत असतात, अनेक संघ लाभत असतात, अनेक प्रकारचे विचार त्याला ऐकायला मिळत असतात वेगवेगळ्या माणसांकडून. आणि त्याप्रमाणे त्याच्या विचारामध्ये परिवर्तन घडत असतंय. आणि दुपारच्या वेळेला अशी काही परिस्थिती पाहायला मिळते की तो रागाने भरलेला असतो, क्रोधाने भरलेला असतो. एक वेगळंच त्या ठिकाणी अक्राळ विक्राळ रूप
त्याचं दिसत असतंय आणि संध्याकाळच्या वेळेला तर त्याला जी काही सवय असेल, जो काही नाद असेल, जो काही व्यसन त्याला जडलं असेल, त्या व्यसनाधीन झाल्यानंतर ते व्यसनाची पूर्तता करण्यासाठी तो कुठेतरी जात असतो. हो, आणि अशा प्रकारे जात असताना ते व्यसन केल्यानंतर जी काही वासना त्याच्याकडे आली असेल त्या वासनेप्रमाणे तो राहत असतो, त्याप्रमाणे तो वागत असतो. आणि मग त्यावेळेला देव म्हणावा की राक्षस म्हणावा तेही कळत नाही, अशा प्रकारची कर्म त्याच्याकडून घडत असतात. राक्षस म्हणावा तर सकाळी देवासारखा होता, चांगली कर्म केली त्याने, चांगले विचार सकाळी त्याच्याकडे होते, पण संध्याकाळी जरा काही वेगळ्या संघाला गेला, कुठेतरी वेगळं काहीतरी व्यसन करून आला की मग त्याची अवस्था अशी होते की तो राक्षसी वृत्ती धारण करतो. मग म्हणजे अशी क्षण बदलणारी माणसं दिसतात, अशी घडीने घडी बदलणारी माणसं दिसतात. म्हणून समर्थांनी मांडलेलं आहे, देव कोण हे संत आपल्याला तात्काळ सांगतील, देवाची ओळख संत आपल्याला तात्काळ करून देतील, पण आपण कोण हे जर आपल्याला पाहायचं आहे तर आपल्याला शेवटपर्यंत श्रवणाची गरज आहे. आपल्याला शेवटपर्यंत संतांच्या संघाची गरज आहे, जर आपण कोण हे आपल्याला पाहायचं आहे, शोधायचं आहे तर. म्हणून ते संतांनी मांडलेलं आहे. अधिकारासारखे घेणे. आज कुठल्या अधिकाराला संतांनी आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे, आपण कुठल्या अधिकारापर्यंत संतांनी आपल्याला नेलेलं आहे, किंवा कुठल्या अधिकारामध्ये संतांनी आपल्याला उभं केलेलं आहे. आपण समर्थांचे दास म्हणून जर कार्य करत असू तर आपल्याला संघ कोणता पाहिजे, आपण कुठे राहिलो पाहिजे, आपल्याला कुठे करमलं पाहिजे आणि कुठे नाही करमलं पाहिजे, आपण कुठे लिप्त पाहिजे आणि कुठे अलिप्त पाहिजे, ही जाणीव आपल्या पिंडात आपल्याला झाली पाहिजे. आपण समर्थांचे दास आहोत, आपण पांडुरंगाचे भक्त आहोत, आपण देवाचे भक्त आहोत. मग आपण जर देवाचे भक्त आहोत, आपण जर पांडुरंगाचे भक्त आहोत, पांडुरंगाचे जर दास आहोत, आपण त्या अधिकारामध्ये जर संतांनी आपल्याला उभं केलेलं आहे तर मग आपली कर्म काय, आपण कशा प्रकारे राहिलो पाहिजे, हा विचार महत्वाचा आहे. म्हणून संतांनी या ठिकाणी मांडलेलं आहे, दास म्हणून जर आपण आहोत तर आपल्याला सत्संगच आवडला पाहिजे. सत्संगाच्या ठिकाणी, संतांच्या संघाच्या ठिकाणीच आपण लिप्त पाहिजे. आपल्याला देवाचे विचार आवडायला पाहिजेत, आपल्याला संतांचे विचार आवडायला पाहिजेत, आपल्याला संतांचा परमार्थ आवडायला पाहिजे. दास म्हणून जर आपण आहोत तर आपले कर्तव्य काय, नामस्मरण करणं आपलं कर्तव्य आहे, उपासना करणं आपलं कर्तव्य आहे, देवाची पूजा करणं आपलं कर्तव्य आहे, श्रवण करणं आपलं कर्तव्य आहे, आणि त्या पद्धतीने आपण राहिलो पाहिजे. ती कर्म, ते विचार आणि ते गुण आपण आत्मसात केले पाहिजेत. परमार्थाकडेच आपली वाटचाल पाहिजे. जर देवाचे भक्त आपण आहोत, पांडुरंग परमात्म्याचे भक्त जर आपण आहोत तर परमार्थाकडेच आपली वाटचाल पाहिजे. आपली आवड परमार्थाची पाहिजे आपल्याला. म्हणून ज्या अधिकारामध्ये आपल्याला संतांनी उभं केलेलं आहे त्या अधिकाराप्रमाणे आपण राहिलो पाहिजे. मग आपण बघितलं की व्यवहारामध्ये, नोकरी धंद्यामध्ये मुलाखत घेतली जाते आणि त्या मुलाखतीमध्ये जर पास झाला तर तो त्या पद्धतीचा अधिकारी आहे असं ठरवलं जातंय. त्या अधिकारी म्हणून होण्याचा किंवा अधिकारी म्हणून राहण्याच्या पात्रतेचा आहे असं त्या ठिकाणी ठरवलं जातंय. मग देवाने जर आपल्याला स्वीकार केलेला आहे, संतांनी जर आपला स्वीकार केलेला आहे, संतांचे चरण जर आपल्याला प्राप्त झालेले आहेत आणि संत जर आपल्याला श्रवण देत आहेत, संतांनी आपल्याला देवपूजा शिकवलेली आहे कशी करायची ती, आणि ती देवपूजा आपल्याकडून संत करून घेतात, म्हणजे त्या अधिकारामध्ये संतांनी आपल्याला उभं केलेलं आहे, त्या अधिकारापर्यंत संतांनी पोहोचवलेलं आहे आपल्याला. मग आपलं कर्तव्य काय आहे, आपण काय केलं पाहिजे हे स्मरणात ठेवलं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे स्मरणात ठेवलं पाहिजे. म्हणून
आपण कोण हा विचार केलाची करावा. देव कोण आणि आपण कोण हा विचार केलेची करावा. आणि मग संसारात जरी पाहिलं गेलं तरी आपण जो काही अधिकार आपला असेल, पती म्हणून जर असेल तर आपलं कर्तव्य काय, पत्नी म्हणून जर असेल तर आपलं कर्तव्य काय, सासू म्हणून जर असेल तर आपलं कर्तव्य काय, सासरा म्हणून जर असेल तर आपलं कर्तव्य काय, आई वडील म्हणून जर आपण आपल्या संसारामध्ये कार्य करत असू तर मुलांच्या पुढे आपलं कर्तव्य काय, आपल्या मुलांवर आपण काय संस्कार केले पाहिजेत की जेणेकरून त्या संस्काराने उद्या आपली मान उंचावणार आहे. मुलांकडून जर चांगल्या कर्माची अपेक्षा आपण करतोय, मुलांकडून जर चांगल्या कार्याची अपेक्षा आपण करतोय तर त्या पद्धतीचं बीज आपण पेरलं पाहिजे, त्या पद्धतीचे संस्कार आपण केले पाहिजेत. जसे संस्कार आपण करू ना, जसे विचार आपण त्यांना देऊ, जसं आपण त्यांना शिकू तसे ते घडत असतात. आणि ते लहान असतानाच कुंभार दादा ज्या वेळेला मडकी घडवत असतात ना, त्यावेळेला माती ओली असतानाच तिला आकार देता येतो. एकदा ती माती कडक झाली ना मग आकार देता येत नाही, आणि त्यावेळेला जर आकार देण्याचा प्रयत्न केला तर मडक्याला तडा जातात. म्हणून लहानपणीच संस्कार जे आपण देऊ ना आपल्या मुलांना, जे विचार आपण देऊ ना, जे मार्गदर्शन आपण करू ना, त्याच पद्धतीने ती मुलं कार्य करत असतात. तारुण्यात जर आपण त्यांना सुधरवायला गेलो, सांगायला गेलो तर ज्या पद्धतीने त्या मडक्याला तडा जातात ना, त्या पद्धतीने समोर दृश्य पाहायला मिळतंय. म्हणून पत्नी म्हणून जर आपण संसारामध्ये कार्य करत असू तर पतिव्रता हा धर्म आणि त्या कशा पद्धतीने राहायचं आहे ती जाणीव. पती म्हणून जर कार्य करत असू तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने कार्य करायचं, आपला अधिकार काय, आपला कर्तव्य काय, आपल्यावर काय जबाबदारी आहे, त्या पद्धतीने आपण कार्य केलं पाहिजे. आणि मग समर्थांनी पुढे मांडलेलं आहे अधिकारासारखे घेणे. पण हे सर्व काही कार्य करत असताना परंतु अभिमान त्यागणे हे उत्तम उत्तम. या ठिकाणी समर्थांनी ती जाणीव उभी करून दिलेली आहे. या ठिकाणी ते समर्थांनी आपल्याला आपल्या पिंडामध्ये एक विचार निर्माण केलेला आहे की हे सगळं काही कार्य करत असताना अभिमान नको, अहंकार नको. आणि आज तेच पाहायला मिळतंय. जरा कुठे तो अभिमान जागा झाला ना की मग घरामध्ये वादविवाद व्हायला लागतात. सासू सासूच्या अधिकाराप्रमाणे सासू म्हणून जर कार्य करायला लागली तर मग तिच्याकडे तो अभिमान जागा होतो. आणि मग एकदा काय तो अभिमान जागा झाला की मग ती बोलते सासू आहे मी का बोलू, मी का सांगू. अरे पण ज्याप्रमाणे आपल्या मुली बरोबर राहायची ना त्याप्रमाणे आई म्हणून राहा, आणि समोरचीला सून जरी असेल तरी त्या ठिकाणी मुलगी म्हणून पहा ना. तो अभिमान जरा बाजूला ठेवावा आपण, तो अहंकार जरा बाजूला ठेवावा आपण. त्या अहंकारामुळे, त्या अभिमानामुळे जर आपल्या संसारामध्ये दुःख निर्माण होत असेल तर त्याला कुठेतरी बाजूला केलं पाहिजे, कुठेतरी बाजूला त्याला ठेवलं पाहिजे आपण. सुनेने सुद्धा राहताना ज्या पद्धतीने आपण आपल्या आई बरोबर राहायचो त्या पद्धतीने राहिलं पाहिजे. त्या ठिकाणी मुलगी म्हणून काम केलं पाहिजे, कार्य केलं पाहिजे, आणि आपला आई म्हणून त्या सासूचा सांभाळ केला पाहिजे. जरी आणलं असेल काही आपल्या माहेराहून तरी ते अभिमानाने, अहंकाराने, तो अहंकार नको, तो अभिमान नको आपल्याकडे. आणि कदाचित जरी काही आणता आलं नसेल तरी सासूने सुद्धा त्या पद्धतीने तिला परत परत टोचू नये. लेकी बोले आणि सुने लागे असं कार्य करू नये. खरोखरच जर आपल्या संसारात आपल्याला गुण्या गोविंदाने आणि आनंदाने जर राहायचं आहे,
सुखाने आणि समाधानाने जर कार्य करायचं आहे तर जे निरूपण समर्थांनी मांडलेलं आहे, जे मार्गदर्शन समर्थांनी या दासबोधामध्ये केलेलं आहे, या दासबोधाचा आपण अभ्यास करावा, ते निरूपणाचं श्रवण करावं आपण. त्याच घरात आणि त्याच संसारात समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त काय करावा, तो अभिमान बाजूला ठेवला पाहिजे. त्या अभिमानाचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, अभिमानाचे तोंड काळे, दावी बळे अंधार. अभिमान अशा प्रकारे आहे की त्याचं तोंड काळं आहे, आणि त्याचं तर तोंड काळं आहेच आहे, पण तो माणसाचं पण तोंड काळं करतो. एकदा तो अभिमान आला ना की कोणालाच कोणाची ओळख राहत नाही. आज कित्येक चांगले चांगले उभयता दोघे चांगले चांगले संसार करत असताना घटस्फोटापर्यंत जी वेळ येते, त्याला कारण काय? त्याच्याकडे कुठे अभिमान जागा झाला की तो अद्वा तद्वा बोलत असतो. कधी जर त्याच्याकडे नम्रता असेल तर तिच्याकडे तो अभिमान जागा होतो आणि ती बोलायला लागते, तुमचं काय होतं नाही तरी. आणि मग अशा प्रकारे तो अभिमान जागा राहिला, जागा झाला, तो अहंकार जागा झाला की चांगल्या संसाराला तडा जातात. आणि मग त्या ठिकाणी वाद विवाद आणि वितंडवाद होतात. आपलीच माणसं आपली वैरी होतात. आणि अशा प्रकारे पुढे दृश्य निर्माण होतंय की चांगला चाललेला संसार उद्ध्वस्त होतो. कशामुळे? एक नम्रता नाही, शांतता नाही, कुठेतरी कमीपणा घेण्याची भूमिका नाही. जो तो अभिमानामध्ये वावरत असतो, जो तो अहंकारामध्ये वावरत असतो. आणि अशा प्रकारे अहंकारामध्ये अभिमानामध्ये वावरत असताना दोन्हीकडे कमीपणा घ्यायला मागत नाहीत. शेवटी त्या संसाराची ताटातूट करायला माणूस तयार होतो, पण माघार घ्यायला तयार होत नाही. ना श्री माघार घेत, ना पुरुष माघार घेत. मग शेवटी अवस्था काय? म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ते मांडलेले, अभिमानाचं तोंड काळं. आणि तो अभिमान एकदा काय जागा झाला माणसाच्या पिंडामध्ये की आई वडिलांची सुद्धा ओळख ठेवत नाही तो. माझी आई आहे, माझे वडील आहेत, लहानपणापासून त्यांनी मला सांभाळलेलं आहे, त्यांच्यामुळे हे जग मी पाहू शकलो, त्यांच्यामुळे ह्या जगात मी येऊ शकलो, अपार उपकार आहेत त्यांचे. आकाशाचा केला कागद आणि समुद्राची केली शाई, तरी आईच्या प्रेमाचा निबंध लिहिता येत नाही. म्हणजे आकाशाचा कागद जरी केला आणि समुद्राची शाई जरी केली ना, तरी आईने जे आपल्याला प्रेम दिलेलं आहे, आईने जे आपल्यावर प्रेम केलेलं आहे, त्याचा निबंध लिहिता येणार नाही. तो एक अभिमान जागा झाला, एक अहंकार जागा झाला तारुण्यामध्ये की त्या आई वडिलांपासून सुद्धा बाजूला करतो तो. म्हणून ते जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मांडलेलं आहे, अभिमानाचे तोंड काळे, दावी बळे अंधार. अंधार म्हणजे अज्ञान. तो अभिमान एकदा माणसाच्या पिंडामध्ये आला की तो अंधार दाखवतो. अर्थातच अज्ञान, अंधश्रद्धा, भ्रम अशा गोष्टींमध्ये तो ठेवतोय. आणि मग कितीही जरी परमार्थ करण्याचा प्रयत्न केला तरी त्या अभिमानातून माणसाला कुठल्याही प्रकारे परमार्थ करता येत नाही. कुठल्याही प्रकारे परमार्थ केला तरी त्याचा लाभ मिळत नाही. लाभ न्यावा हातो हाती, तोंडी माती पाडोणी. तो अभिमान एकदा पिंडामध्ये आला की परमार्थातून मिळणारा जो लाभ आहे तो हातोहाती घेऊन जातो, तो मिळू देत नाही. आणि शेवटी तोंडामध्ये काय येते तर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय, माती. आणि आपण म्हणतोय आती तिथे माती. कुठल्याही कार्याची, कुठल्याही कर्माची, कुठल्याही वासनेची, कुठल्याही विषयाची एकदा जर आती झाली तर त्या ठिकाणी काय होते? माती होते. मग त्याच पद्धतीने परमार्थ करत असतानाही जर आपल्याकडे अभिमान असेल, अहंकार असेल, तर तो आपण केलेली पूजा काय आपल्याला त्याची प्राप्ती मिळवून देईल, तो तिथे अभिमानातूनच सांगत असतो ना.
नामस्मरण केलं, अभिमानच त्या ठिकाणी उभा असतो, अभिमानातूनच सांगत असतो तो. जिथे नम्रता आहे ना, तो काय बोलतो, देवाने कार्य करून घेतलं, देव कार्य करतो आणि देवाचं सामर्थ्य आहे म्हणून हे घडतंय. पण जिथे अभिमान आहे ना, तो स्वतःच्या बडाया मारत असतो. मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही ऐका, माझं ऐका, मला असं ज्ञान आहे, मला एवढं कळतंय, त्याला कळत नाही, याचा अर्थ काय, हा बोलणारा अभिमान आहे. आणि हा अभिमान शेवटी माणसाच्या तोंडामध्ये काय पाडून ठेवतोय, तर माती पाडून ठेवतोय. म्हणून अखंड नम्रता पाहिजे. देवारे हे साधन तुझं आहे, भांडवल तुझं आहे, हे वाडमय तुझं आहे, ही वैखरी तुझी आहे, ह्या देहाला हे सगळं काही कार्य करून देण्यासाठी, कार्य करण्यासाठी सामर्थ्य तुझं आहे, आणि देवा तूच हे कार्य करून घेतोय. जे जे काही उत्तम गुण ते ते माझ्या समर्थाचे लक्षण, हे मांडलेलं आहे, हे सांगितलेलं आहे. जे जे काही उत्तम गुण ते ते समर्थाचे लक्षण. पण ते सांगता आले पाहिजेत, बोलता आले पाहिजेत, त्या ठिकाणी आपल्याला अर्पण करता आले पाहिजेत. माणसाकडे एकदा काही ज्ञान आला ना, एकदा काही त्याला थोडंफार ज्ञानाची प्राप्ती झाली ना, की त्याच्याकडे तो अभिमान जागा होतो, अहंकार जागा होतो, आणि मग तो स्वतःविषयीच्या बडाया मारायला तयार होतो, बडाया मारायला लागतो, स्वतःचं ज्ञान दाखवायला लागतो. पण अशा ठिकाणी मग शेवटी अवस्था काय, संतांनी मांडलेला आहे, अभिमान एकदा आला का अभिमानाचे तोंड काळे. आणि तो काय करतो, तर परमार्थ करत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारची प्राप्ती होऊ देत नाही. लाभ न्यावा हातोहाती, तोंडी माती पाडोनी, लागलीसे पाठी लाज, झाले काज नासाया. त्यापुढे म्हणतात तुकाराम महाराज, तुका म्हणे कुच्छण म्हणे विटंबणी पडिती ती. जसे वाईट विचाराचे असतात, संत संघाकडे जरी यायला गेला, संत संघाकडे जरी येण्याची इच्छा त्याच्या पिंडामध्ये उत्पन्न झाली, तरी तो अभिमान त्याला येऊ देत नाही, तो अहंकार त्याला येऊ देत नाही. काही ना काही आडवं टाकतोय, तो काही ना काही मनामध्ये आणतोय त्याच्या. तो एवढा शिकलेला, तो एवढा सुशिक्षित, आणि तू त्यांचं ऐकायला चाललाय, असं काहीतरी तो अभिमान जागा होतो. अभिमान त्या ठिकाणी त्याला तो सांगतोय, तुला सर्व कळते, तुला काय तिकडे जायची गरज आहे, तुला काय संतांचं ऐकायची गरज आहे, तू त्यांच्यापेक्षा जास्त ज्ञानी आहेस, असा तो अभिमान आतून सांगतोय. अरे पण बाबा, संतांचं कार्य आपण शोधलं पाहिजे, संतांनी काय कार्य केलं त्याची ओळख घेतली पाहिजे, संत कुठे गेले, संतांनी कशा प्रकारे कार्य केलं ते आपण शोधलं पाहिजे, त्याची ओळख घेतली पाहिजे. त्यांच्या पुढे आपण कोण आहोत, संतांच्या पुढे. संत आपल्याला सामर्थ्य देतात, संत आपल्याकडून कार्य करून घेतात, म्हणून हे कार्य घडत असतंय. म्हणून हे सर्वच्या सर्व श्रेय संतांकडे जाते नक्कीच. म्हणून समर्थांनी मांडलेलं आहे. आता असो हे बोलणे अधिकारासारखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे, म्हणजेच त्या अभिमानाचा त्याग घडलाच पाहिजे. त्यागणे हे उत्तम उत्तम, अन्यथा अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. म्हणून तो अभिमान नको, तो अहंकार नको. अहंकाराची बाधा न लागो विष्णुदासा. बाबा रे देवा, मी तुझा दास आहे, मी तुझा भक्त आहे, मला अहंकाराची बाधा नको, मला त्या अभिमानाची बाधा नको. आणि नक्कीच म्हणून समर्थाने या ठिकाणी मांडलेलं आहे की बाबा रे, जे काही बोललेलं आहे, जे काही निरूपण झालेलं आहे, त्या निरूपणावरून आपण समजावं की आतापर्यंत ह्या दासबोधामध्ये समर्थाने कशा प्रकारचं निरूपण मांडलं असेल. पण ते श्रवण करताना आपल्याकडे अभिमान नको, ते वाचन करताना आपल्याकडे अभिमान नको, ते श्रवण करताना, ते ऐकताना आपल्याकडे अभिमान नको. नम्रतेने अखंड ते श्रवण आपल्याला घडलं पाहिजे, आणि ते घडावं अशी समर्थ चरणी आपण नम्र प्रार्थना करूया, नम्र निवेदन करूया की निष्कामतेने, निरापेक्षेने आणि नम्रतेने आम्हाला काय केलं पाहिजे, हे श्रवण घडलं पाहिजे. असे नम्र निवेदन समर्थ चरणी करून आजची ही झालेली सेवा समर्थांच्या चरणी आपण अर्पण करून या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.